मंडळी नमस्कार. आजच्या पॉडकास्टमध्ये मी अनुष्का आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. दरवेळेस वेगवेगळे विषय घेऊन मी तुमच्यासमोर येते आणि तुम्ही त्याला प्रचंड प्रतिसाद देता, त्यासाठी आपल्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार. आजही एक खूप क्युरियस असा विषय घेऊन मी तुमच्यासमोर आली आहे. विषय आहे हिप्नॉटिझम. ऐकल्यानंतर असं वाटतं की हे काय असेल, किंवा हिप्नॉटिझ आपण सहज होतो का, किंवा याविषयी काही गैरसमज जे समाजामध्ये आहेत तर ते थोड्याफार अंशाने दूर करण्याचा प्रयत्न आजच्या या पॉडकास्टमधनं मी करणार आहे. आणि यासाठी एक खास व्यक्ती आपल्यासोबत आहेत, डॉक्टर शिल्पा पोळ. गेली 20 वर्षांहून अधिक काळ त्या होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि हिप्नोथेरपिस्ट म्हणून काम करतात. खूप साऱ्या केसेस त्यांनी यातनं दूर केल्यात. आता ही थेरपी नेमकी काय, ती आपल्यासाठी कशी वर्क करेल, या सगळ्या विषयीची डिटेलमध्ये चर्चा आपण डॉक्टर शिल्पा यांच्यासोबत करणार आहोत. तर स्वागत करूयात डॉक्टर शिल्पा. आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमची ओळख आमच्या दर्शकांना करून द्या. सर्वप्रथम या पॉडकास्टमध्ये आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. वेलकम. माझी ओळख करून द्यायची म्हणजे मी बेसिकली एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे. पेशाने म्हणजे पहिली डिग्री आहे ती होमिओपॅथिक डॉक्टरची आहे. गेले 20 वर्ष मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करते आहे. त्याच्यानंतर मनुष्याचं मन हे माझा भयंकर आवडतीचा विषय आहे आणि मला असं वाटतं सगळे प्रश्न आणि सगळी उत्तरं त्याच्यातच आहेत. त्यामुळे मग त्याचा अभ्यास करण्यासाठी मी सायकोथेरपी आणि काउन्सिलिंग ह्याच्यामध्ये MS केलेलं आहे. ते करताना मला हिप्नोथेरपीची ओळख झाली. त्यापूर्वी काही कारणामुळे मी स्वतः हिप्नोथेरपी घेतलेली होती. त्यामुळे त्याचं महत्त्व, त्याचा अनुभव हे माझ्याकडे होतं. आणि मला असं वाटलं की हे जर मी शिकले तर मी अजून जास्त खोलवर मनुष्याच्या मनाच्या जवळ जाऊ शकेन, किंवा तो प्रयत्न माझा असेल. तर म्हणून मी कॅलिफोर्निया हिप्नोथेरपी इन्स्टिट्यूट इथनं एक इंटरनॅशनल डिप्लोमा केलेला आहे, प्रॉपर 5 लेवल्सचा. आणि मग ती जर्नी अशी होती की मागे मी वळून बघितलंच नाही. सगळं आध्यात्मिक त्याच्यातनं मी भरपूर काही शिकले. मग त्याच्यातनं एंजल शिकले, टॅरो कार्ड शिकले, क्रिस्टल शिकले. आणि ती जर्नी फक्त सायन्सची न राहता, फक्त फिजिक्सची न राहता मेटाफिजिकल जर्नी, किंवा ज्याला आपण स्पिरिच्युअल जर्नी म्हणतो, अशी सुरुवात झाली. सो साधारण 2012 पासून एक स्पिरिच्युअल हिलर, थेरपिस्ट आणि काउन्सिलर म्हणून पण मी काम करते. ग्रेट. सो इतका जबरदस्त अनुभव तुला आहे. आणि आता सुरुवात आपण करूया की मुख्य हिप्नोथेरपी ही काय आहे, हिप्नोथेरपी म्हणजे काय. त्याच्या आधी मी एक शब्द तुम्हाला सांगेन, कारण की लोक मला विचारतात मला हिलिंग हवं आहे. हां, येस, राईट. तर हिलिंग ही खूप जनरलाइज टर्म, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. आपण आता दोघे बोलतोय, तुम्हाला जनरल मैत्रीण म्हणून सुद्धा एखादी समस्या सांगितलीस आणि मी तुला एखादं सोल्युशन दिलं की तू हे करून बघ, तरी मी तुला हिलच करते. हो, खरंच की. आपण आईकडे गेलो, आपण आईला काहीतरी मनातलं सांगितलं, तिने तिच्या अनुभवातून आपल्याला काही सांगितलं, ती आपल्याला हिलच करते. करेक्ट करेक्ट. सो हिलिंगसाठी काही डिग्री पाहिजे किंवा एखादं वेगळं काहीतरी तुम्हाला नॉलेज पाहिजे असं नाहीये. आपल्याला बरं वाटेल अशी प्रत्येक प्रक्रिया, प्रत्येक प्रोसेस, प्रत्येक टेक्निक हे हिलिंगच आहे. खूपच सुंदर. म्हणजे तुम्ही मैत्रिणीशी गप्पा मारा, तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीशी गप्पा मारा, इट्स ऑल अबाउट हिलिंग. त्याला काही स्पिरिच्युअल बसलंच पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे असं. तुम्ही साधं पुस्तक वाचता आणि तुम्हाला एक आहा मुवमेंट येते की अरे आपण हे ट्राय करून बघूयात, ती सुद्धा हिलिंगचीच प्रोसेस आहे. सिरियसली. जेव्हा फक्त प्रॉपर आपण ते प्रोफेशनली शिकतो, डिग्री घेतो, एखादं वर्कशॉप करून सर्टिफाईड होतो, तेव्हा मी त्याला म्हणेल व्यावसायिक हिलिंग. पण हिल आपण 24 तास होतोय, एकमेकांनाही करतोय. सुबह हिलिंग पण आपण करतोच जेव्हा नॉलेज घेतोय. आज मी साधे डॉक्टर झाले किंवा तुझ्या प्रोफेशन मधलं तू काही डिग्री घेतेस, तो पार्ट तुझ्या आयुष्याचा हिलच करतेस. कुठल्याही नॉलेजने आपण हिलच होतोय. सो हिलिंग ही जनरलाइज टर्म आहे. फक्त लोकांना हिलिंग म्हणजे काय नक्की हवं विचारलं की ते गोंधळतात. बऱ्याच लोकांना वाटतं की रेकी हवी आहे म्हणजे मला. तर रेकी हिलिंग हे हिलिंगचा एक प्रकार आहे. पण आपण जे डॉक्टरांकडे जाऊन औषधं घेतो, आपण जे काउन्सिलिंग घेतोय, आता आपण थेरपी विषयी आज डिटेल बोलणार आहोत. मी क्रिस्टल्स करते, ते असेल, मेडिटेशन करते, प्रत्येक गोष्ट हा हिलिंगचाच एक प्रकार आहे. करेक्ट. मार्ग वेगळे, निशाणा सेमच आहे, आपलं डेस्टिनेशन सेम आहे. मग आता या हिलिंगचा आणि हिप्नोथेरपीचा परस्पर संबंध काय आहे. संबंध म्हणजे मी म्हटलं तसं की अनेक टेक्निक मधलं एक टेक्निक हे हिप्नोथेरपी आहे. पण हिप्नोथेरपी काय आहे समजण्याआधी हिप्नोसिस या शब्दावर आपण जरा आधी बघूयात. संमोहन विषयच इतका गूढ आहे की संमोहन म्हटल्यानंतर खूप सारे गैरसमज असतात ना, की यांनी संमोहन केलं आणि मग मी माझं ATM कार्ड त्याला दिलं आणि मग पैसे काढले, असे खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो सुरुवात कशी. संमोहनाची आपल्या सगळ्यांची तोंड ओळख ना मोस्टली मूव्हीज मधनं,
पुस्तकांमधनं कुठल्या तरी शोज मधनं झालेली आहे. आपल्याला ऍक्च्युअली संमोहन म्हणजे काय फार कमी जणांना माहिती आहे, ज्यांनी आयदर अनुभव घेतलाय किंवा जे शिकलेत, त्या व्यतिरिक्त कोणाला माहिती जी काय. राईट. तर संमोहनाचा जो ओरिजिनल शब्द हिप्नॉसिस तो आला एका ग्रीक शब्दामधनं. त्याचं नाव आहे हिप्नॉस. हिप्नॉस म्हणजे ग्रीकमध्ये निद्रेची देवता. बर. तर तुम्हाला झोपे सदृश स्थितीमध्ये आम्ही टाकतो म्हणून त्याला हिप्नॉसिस म्हणतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मला काही आठवणार नाहीये, मी झोपून जाणार आहे. तर असं करत नाही आपण. आपल्याला फक्त तुमची जी जाणीव आहे ना ती ऑटो ट्यून करायची असते. म्हणजे रेडिओच्या भाषेत सांगितलं तर आपल्याला कुठल्या सेंटरला जायचं आहे त्या फ्रिक्वेन्सीला आपण बटन हे करतो आणि त्याप्रमाणे ते पर्टिक्युलर सेंटर ऑन होतं. आपण जो काही आपले कंगोर आहेत ना सबकॉन्शियस माइंडचे, आपण त्याचप्रमाणे सेट करतोय. कुठली घटना चौथीमध्ये झाली, कुठली घटना लग्नानंतर झाली, त्याप्रमाणे आपण ते फक्त ऑटो सेट करणार आहोत हिप्नॉसिसमध्ये आणि त्याच्यावर काम करणार आहोत. बरोबर. सो इतकं सिम्पल सोपी प्रोसेस आहे. पण जसं मी म्हटलं की मूवीमध्ये जे बघतो, पेपरमध्ये जे तू आता सांगितलंस की चोरी स्पेशली दागिने लुटतात वगैरे, मनाचा ताबा घेतात गोष्टी, आपण समज गैरसमजांबद्दल निश्चित नंतर डिटेलमध्ये बोलूयात कारण की ते खूप आहेत. खरंय. पण एक बेसिक सांगायचं झालं तर आपल्या मनाचे जे कप्पे आहेत, एक तर कॉन्शियस माइंड म्हणजे जागृत मन, ज्याच्यात आता आपण गप्पा मारतोय, मी काय बोलते तुला कळतंय आणि ते तू प्रोसेस करतेस की ओके हे मी नवीन ऐकतेय किंवा हे मी आधी ऐकलंय तर त्याच्यात ही वेगळं काय सांगतेय. तर बॅक ऑफ द माइंड युअर थॉट्स आर गोईंग. ते विचार करणे म्हणजे तुझं सीपीयू चालू आहे आपल्या या कॉम्प्युटरचं किंवा या हार्डवेअरचं. करेक्ट. राईट. पण जेव्हा तुला हे कळलं ते कुठे जाणार आहे तर सबकॉन्शियस मध्ये जाऊन सेट होणार आहे की हे मी नॉलेज घेतलं. आपल्या वयाप्रमाणे किती सेकंद आपण प्रत्येक अनुभव घेतोय. म्हणजे जर सायंटिफिक दृष्ट्या बघायला झालं तर एका दिवसात आपण 60,000 पेक्षा जास्त विचार करतो. मग तेवढं नॉलेज आपण घेतोय, आयदर पुस्तक वाचून घेतोय, टीव्ही बघून घेतोय, एकमेकांशी गप्पा मारून घेतोय, तर ते सगळं साठत चाललंय, नुसतं पायलप होत चाललंय. ते जेव्हा प्रोसेस होतं आणि जे सर्वात ज्याचं आपण म्हणतो की एंड प्रॉडक्ट ते सबकॉन्शियसमध्ये जाऊन फायनली सेट होतं. ती आपली हार्ड डिस्क आहे. बरोबर. मग ते जेव्हा एक पॅटर्न तयार झाला, मी त्याच पद्धतीने रोज वागणार आहे. कारण माझ्यासाठी हार्ड डिस्क म्हणजे माझा डेटा आहे, माझा डीएनए आहे. मग डीएनएचं काम काय फक्त डुप्लिकेट करणं. आज मी अनुष्काला भेटले, मला तिचं एकतर काही गोष्टी आवडल्या किंवा नाही आवडल्या, नेक्स्ट टाइम भेटले परत ती तशीच वागली. आता मला माहितीये की अनुष्का काय आहे आणि ह्या पद्धतीने तुमच्या सबकॉन्शियसमध्ये फिट राहणार. सो एक दृष्टिकोन तयार होतो ना आपला वारंवार येणाऱ्या अनुभवांमधनं. आपल्याला हिप्नॉसिसमध्ये काय करायचं आहे की त्याला वेगळा दृष्टिकोन द्यायचा जेणेकरून आपलं लाईफ सोपं झालं पाहिजे. आपण जे वागतोय बोलतोय त्याचा जर आपल्याला त्रास होत असेल, त्यातनं आपण चुकीचे निर्णय घेत असो किंवा आपलं नुकसान होत असेल तर ते होऊ नये म्हणून आपण परत त्या गोष्टींना रिव्हिजिट करतो आणि आता नवीन दृष्टिकोनातून ते बघण्याचा प्रयत्न. अरे ही सगळी प्रोसेस कशी करतेस तू? म्हणजे खूप इंटरेस्ट वाटतो मला की नेमकं होतं कसं हे सगळं. राईट. सो जसं मी म्हटलं की आत्ता आपण बोलताना एक बॅक ऑफ द माइंड तुझं चॅटरिंग माइंड चालू आहे, ज्याला आपण कॉन्शियस माइंड म्हणतोय, ज्याच्यात सगळे जजमेंट्स आहेत. ही बरोबर सांगते का, ही नीट बोलतेय का, मी आधी ऐकलं तिथं काहीतरी वेगळंच होतं, किंवा ही कशी बोलते, मला हिची बोलण्याची पद्धत आवडते. तू ऐकतेस एकीकडे आणि मल्टीटास्किंग चाललंय बॅक ऑफ द माइंड. बरोबर. तर जर मी थेरपी म्हणून तुझ्यावर काम करते तर मला हे चॅटरिंग माइंड नकोय. हो. म्हणून मी तुला रिलॅक्स करते, मी तुला झोपवत नाही, मी त्याला काहीतरी वेगळं काम देते जेणेकरून तुझे जजमेंट्स, तुझं भीती किंवा कंट्रोल, जे गैरसमजातलं आपण एक बोलू की कंट्रोल तर करत नाहीये ना कोणी, ह्या सगळ्या विचारांची कुठलीही अडथळा आपला येऊ नये, हे त्याच्या मागची मेन प्रोसेस आहे. आता नेमकं हिप्नोसिस आणि हिप्नोथेरपी यामध्ये नेमका काय फरक आहे? सो असा विचार कर की हिप्नोसिस ही प्रक्रिया आहे आणि हिप्नोथेरपी त्याचा उद्देश आहे. बरं. सो प्रक्रिया सेमच आहे, त्याच्यात काही बदलत नाही, फक्त ते आपण कुठल्या उद्देशाने वापरतो. थोडक्यामध्ये काय की आपण दिवसभरात अनेक वेळा नॅचरली हिप्नोसिसमधनं जात असतो. जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा एक गुंगीची स्थिती असते, आपण डोळे मिटून 2 मिनिटं गादीवर बसतो आणि म्हणतो थांब जरा मला जाग येऊ देत. आणि त्यावेळेला आपल्याला पूर्वी पहाटे अभ्यास करायला सांगायचंय. त्याचं कारणच हे होतं की आपण हाफ जाग्या स्थितीमध्ये जर अभ्यास केला तर सगळं डायरेक्ट सबकॉन्शियस मध्ये जायचं आणि मग ते लक्षात राहील असं आपल्याला सांगितलं जायचं. फक्त त्याच्या मागचं आपल्याला कारण काही तेव्हा माहीत नव्हतं. समजा तुझं एखादं आवडतं पुस्तक तू वाचतेस, लहान मुलं कार्टून बघतात, मागणं आया ओरडतायत, आपल्याला मागणं कोणीतरी हाक मारतंय, जे आपल्या कानावर पडते पण आपलं लक्ष जात नाही. करेक्ट. आणि जे माझं आवडतं उदाहरण आहे, आपण जो 70 mm वर पडद्यावर जो पिक्चर बघतो, त्याला इतका मस्त माहोल त्याने केलेला असतो, अंधार केलेला असतो, आवाज भरपूर असतो आणि खूप मोठा स्क्रीन असतो आणि व्हिज्युअल इफेक्ट
हा आपल्या पूर्ण पंचेंद्रियांमधला सर्वात महत्त्वाचा आणि अत्यंत पॉवरफुल असा इफेक्ट आहे. त्यामुळे काय होतं, तू ज्याही पद्धतीचा ज्याही प्रकारचा चित्रपट बघते आहेस ते इमोशन घेऊन तू बाहेर येतेस. आपल्याला माहित असतं की 3 तासाची स्टोरी खोटी आहे तरी आपल्याला रडायला येतं, आपल्याला राग येतो, आपल्याला वाटतं कधी एकदा हिरो हिरोईन भेटतील, त्या विलनचा तर आपल्याला वैयक्तिक पर्सनली राग यायला लागतो. एखादं गाणं गुणगुणतो आणि 2-4 दिवस ना आपण त्या फ्लो मध्येच असतो, डोक्यामध्ये किंवा त्या भावनांमध्ये असतो. सो त्यामुळे आपण म्हणतो ना की चांगलं ऐका, चांगलं बघा, कारण त्याचा इम्पॅक्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडवर खूप लवकर होतो जर ती एक गोष्ट आपल्याला आयदर खूप आवडत असेल किंवा एकदमच नावडत असेल तर तो एकदम इम्पॅक्ट होतो आणि ते सरळ सबकॉन्शियसमध्ये जातं. तर आपण नॅचरली सुद्धा हिप्नॉटिक स्टेटमधनं सगळेजण जात असतो. फक्त आपल्याला कळत नाही की ही स्टेज आहे म्हणून. हायवे हिप्नॉसिस आपल्याला वाटतं 15 तासाचं ड्राईव्ह आहे, पण इथे पोहोचल्यावर 15 तास कसे गेले कळत नाही. खरं बेस्ट एक्झाम्पल्स आहेत ते अगदी डे टू डे लाईफ मध्ये. आम्ही काय करतो ॲज अ थेरपिस्ट, त्याला एक छान स्ट्रक्चर देतो, एक उद्देश देतो की मला हे का करायची ही सेम प्रोसेस, आणि जी नॅचरली होते ती आम्ही आर्टिफिशियली इंड्यूस करतो. का तर बाबा मला अनुष्का म्हणते की मला भीती वाटते, कोणीतरी मला म्हणते की मला पैशांमध्ये काहीतरी एक पॅटर्न दिसतोय, कोणीतरी म्हणतं मला नातेसंबंधात प्रॉब्लेम्स येत आहेत, तर त्याच्यासाठी जे जे करायला लागेल त्याच्यासाठी आधी मला सबकॉन्शियसमध्ये गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला हे चॅटरिंग माइंड बंद केलं पाहिजे. ते बंद करण्यापेक्षा रिलॅक्स करण्याची जी प्रोसेस आहे ती हिप्नॉटिक प्रोसेस आहे, त्याच्या पुढे सगळा खेळ आहे. करेक्ट. पण आता इथे मला एक बेसिक प्रश्न येतो की मी तुझ्याकडे समजा आले की अगं शिल्पा मला असा प्रश्न आहे, तर तू कसं डिसाईड करणार की हिला हिप्नोथेरपीनी कव्हर करायचं आहे का इतर कुठली मॉडॅलिटी वापरायची? माझ्या आता जवळजवळ मी 2012 पासून ॲज अ हिप्नोथेरपिस्ट काम करते आहे आणि माझ्या अनुभवामध्ये तसं तर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही हिप्नोथेरपी वापरूच शकता. कारण आत्ता तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, त्या निमित्ताने तुम्ही घेणारे निर्णय, तुमची वागणूक हे कुठल्या तरी हार्ड डिस्कच्या डेटामधूनच आलेलं आहे. बरोबर. आणि तो हार्ड डिस्कचा डेटा आपला सबकॉन्शियस माइंड आहे आपल्यासाठी. त्यामुळे जर आता एखादी व्यक्ती माझ्याशी वाईट वागते किंवा सतत वाईट वागते किंवा सतत माझ्या पैशांचा लॉस होतोय किंवा पर्टिक्युलर व्यक्ती नातेसंबंधात मला फक्त त्रास देते किंवा एखादी व्यक्ती मला ट्रिगर करते आहे, तर हे सगळं ते हार्ड डिस्कमधनंच आलेलं आहे. तर तसं तर हिप्नोथेरपी मी प्रत्येक गोष्टीसाठीच वापरू शकते. पण कधी कधी काय होतं की पहिल्या सेशनला डिटेल केस घेतली ना तर आपण ते खूप सगळं नॅरो करू शकतो आणि मग एक्झॅक्टली बाण कुठे मारायचं हे आपल्याला कळतं. नाहीतर मग तो ड्रामा संपत नाही. सेशन आफ्टर सेशन आपण तेच बोलत असतात क्लायंट्स आपल्याशी. तर माझं काम आहे की नॅरो डाऊन करणं, डायग्नोज करणं की मला नक्की बाण कुठे मारायचा हिप्नोथेरपीचा आणि त्याप्रमाणे सेशन्स करणं. आता हिप्नोथेरपीमध्ये खूप वेगवेगळ्या स्क्रिप्ट असतात, एकच सर्वांना काही लागू पडत नाहीये. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक जण हिप्नोटाईज होणार का, तर तो एक खूप मोठा प्रश्न असतो की सगळ्यांना लागू आहे का. तर अडचणी कुठे येतात, तर जे खूपच घाबरूनच बसलेत की बापरे काय होणार आहे, मला काय दिसणार आहे, मला काय नक्की बघायचंय, मला नक्की काय जाणवणार आहे. म्हणजे तुझं ते मगाशी म्हणालीस की चॅटरिंग माइंड आहे ते सतत तुम्हाला त्रास देत राहतं. आता विचार कर, इंजेक्शन देताना आपण कसं आखडून घेतो तसं आपण मनाचं करतो जर आपल्याला अननोन टेरिटरीमध्ये जाणार आहोत असं वाटत असेल तर. कारण सबकॉन्शियसला जे नोन आहे ते कम्फर्टेबल आहे, जे अननोन आहे ते स्केरी आहे, टेरिफाईड आहे. मग तो म्हणतो नाही नाही तिथं नाही जायचं. मेडिटेशनला जे आपण सूचना देतो की श्वासावर लक्ष केंद्रित करा, आपण तशाच स्मूथ पद्धतीने जातो. पण तिथे पण आपल्याला मेडिटेशन का नाही होत, कारण की त्या अंधाराच्या मागे काय दडले आपल्याला माहित नाही डोळे मिटल्यावर. त्यामुळे डोळे मिटणं इथपासनं एखाद्याला ट्रॉमा असू शकतो. तर मग त्याला आधी काउन्सिलिंग करावं लागतं. आपल्याला मुळात आपण हिप्नोथेरपी काय करणार आहोत, म्हणजे काय करणार आहोत. आणि दुसरं एक भीती असते ना की माझा कंट्रोल थेरपिस्ट घेणार, त्याला आता माझ्या आयुष्यातलं सगळं माहिती पडणार, त्याला तो हवं ते विचारू शकणार. करेक्ट. तर मी सेफ नाही आहे. तर एक लक्षात घ्या की थेरपिस्टला तुमच्या बाकीच्या आयुष्यात इंटरेस्ट नाही आहे. तो तुमच्यावर थेरपी करतोय याचा अर्थ तुमच्याबद्दल वाईट विचार त्याच्या मनात नाही आहेत. तुम्ही जे काही प्रॉब्लेम्स घेऊन आलात त्याला उत्तर देण्यासाठी, त्याला सोल्युशन करण्यासाठी तो मदत करतोय. त्यामुळे तो बाकीच्या ठिकाणी जाणारच नाही. करेक्ट.
सो इतक्या सगळ्या केसेस तू हँडल केल्या, आपल्या दर्शकांना काही केसेस सांग ना, की नेमकं काय सिच्युएशन होती आणि तुला कसं कळालं आणि तू कसं ते सगळं त्यातनं अलगद बाहेर काढलंस. राईट. सो जसं मी म्हटलं की सगळं हार्ड डिस्कमधनं येत आहे आणि हार्ड डिस्कमध्ये आपली सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपल्या आयुष्यात अडथळा आणते ती म्हणजे आपले बिलीफ सिस्टम. कारण की आपण वारंवार एखादी गोष्ट जेव्हा ऐकतो, समजतो, त्याला सामोरतो, तेव्हा ती आपल्यासाठी पक्की सिमेंटेड होऊन जाते आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये. आणि शरीरामध्ये का म्हणते, मनामध्ये असल्याने त्या सेल्युलर मेमरीजमध्ये पण ती जायला लागते. आणि मग त्याच पद्धतीचे आपण आचार, विचार, भावना, शारीरिक आजार निर्माण करतो. तर आपल्याला काय करायचं आहे, ॲक्च्युली जी झालेली काही उदाहरणं तुझ्याशी डिस्कस करते, म्हणजे तुला लक्षात येईल की भावना या गोष्टीचा आपण खूप खेळ खेळतो. आपल्याला माहितीच नसतं की आपल्याला नक्की काय वाटतं एखाद्या व्यक्तीविषयी. एका केसमध्ये जेव्हा मी त्या व्यक्तीला हिप्नोटाईज केलं, आम्ही तिच्या आणि तिच्या आईच्या रिलेशनशिपवर काम करत होतो, वेळेस तिला खूप गिल्ट होतं त्या व्यक्तीविषयी आणि तिने खूप मला काही काही उदाहरणं सांगितली होती आणि त्या नातेसंबंधांवर काम करायला मी तिला हिप्नोटाईज केलं होतं. पण जसं मी तिला हिप्नोटाईज केलं आणि तिने तिच्या आईला इमॅजिन केलं, त्याचे हात शिवशिवायला लागले आणि इन्स्टेड ऑफ गिल्ट सगळा अँगर बाहेर यायला लागला. इतकं की तिला असं वाटत होतं की काहीतरी फोडावं, तोडावं. शेवटी मी तिला एक 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 A4 साईजचे पेपर हातात देत होते आणि ती फाडत होती. अख्खच्या अख्खं रीम तिने फाडलं. एवढा जास्त राग त्याच्यामध्ये होता. थोडक्यात आपलं मन आपल्यालाही फसवत असतं. आपल्याला नक्की कोणाविषयी काय वाटतंय, काय नाही वाटत आहे, याचे ना आपण खूप त्याला डिफेन्स मेकॅनिझम म्हणतात. आपलं आयुष्य सोपं जावं यासाठी आपणच ठरवलेले ठोकताळे असतात, आपणच ठरवलेला दृष्टिकोन असतो. पण रियालिटी चेक आपल्याला हिप्नोथेरपीमध्ये खूप चांगला कळतो. आणि मग जेव्हा तिला तिच्या खऱ्या सेल्फशी इंट्रोड्यूस केलं की तुला ऍक्च्युली गिल्ट नाहीये, तुला राग आहे. पण हे असंच पासून शक्य नाही ना सहज. मी आयुष्यभर गिल्टी आहे आणि अचानक मला वाटतं की मला आईविषयी राग आहे, कसं शक्य आहे? आणि तो पण आईविषयी. एक्झॅक्टली. म्हणजे अत्यंत जवळचं नातं आहे आपल्यासाठी आणि मातृदेवो भव हे आपल्याला पिढ्यानपिढ्या रुजवलेलं आहे. त्यामुळे त्या राग आहे ह्याचं पण गिल्ट येऊ शकतं. सो त्याला जोडीला काउन्सिलिंग अशा वेळा करावं लागतं की आपण जे काही हिप्नोथेरपीमध्ये बघितलं ते नक्की काय होतं, त्याची सांगड घालावी लागते तुमच्या डे टू डे लाईफमध्ये काय घडतंय त्याच्याशी, आणि मग ते प्रोसेस होतं. नुसतं हिप्नोथेरपीमध्ये एखादी गोष्ट दाखवली, दॅट इज नॉट अ कम्प्लीट थेरपी. करेक्ट. तर ही सगळी भन्नाट माहिती डॉक्टर शिल्पा तू देतीयस. सो मजा येते हे सगळ्या गोष्टी ऐकताना पण, आणि निश्चित आपल्या दर्शकांना पण मजा येत असेल. सो नुसतं बघायचं नाही आहे मंडळी, चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे आणि लाईक पण करायचं आहे आणि हा व्हिडिओ सगळ्या लोकांपर्यंत शेअर पण करायचा आहे. सो अजून एक खूप इंटरेस्टिंग उदाहरण सांगते की माझ्याकडे एक साधारण 35 वर्षाचे गृहस्थ आले होते आणि त्यांच्या कंपनीत ते CEO होते आणि बघायला गेलं तर दिसायला चांगले, गाडी बंगला सगळं. तर मी म्हटलं काय प्रॉब्लेम आहे, मी काय मदत करू? तर ते म्हणले की मला असं वाटतं मी सक्सेसफुल नाही आहे. बरं. आणि फार इंटरेस्टिंग होतं कारण की आपल्याला सक्सेसची जी काही डेफिनेशन आपल्या सगळ्यांच्या मनात आहे ते सगळं त्या व्यक्तीकडे होतं. आणि ते म्हणले की मला माहिती आहे की हे कोणाला पटतच नाही, पण दिस इज द सिच्युएशन. सो मग मी त्यांच्या लाईफची स्टोरी विचारायला लागले. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी आयुष्यभर सेकंड आलो, मी फर्स्ट कधीच आलो नाही शाळेमध्ये. सो प्रत्येक वेळेला त्यांनी जी काही नवीन नवीन उदाहरणं सांगितली की त्यांच्या हातातोंडाशी घास आलाय, पण त्यांना जी सक्सेसची त्यांची डेफिनेशन आहे तिथपर्यंत ते शेवटच्या पायरीपर्यंत पोचू शकले नाहीत. त्यांची अनेक वर्षाच्या गर्लफ्रेंडने त्याच्या बेस्ट फ्रेंडशी लग्न केलं. सो ते म्हणले की दिसायला माझ्याकडे सगळं आहे पण आय डोंट फील इट. तर म्हटलं ओके, बघूयात की हा कुठनं त्यांच्या डोक्यामध्ये हे बसले की ते सक्सेसफुल नाही आहेत. मग मी त्यांना हिप्नोटाईज केलं आणि अशा वेळा आपण काय करतो की ते मूळ शोधायला आपण मागे 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 जायला लागतो. सो वय वर्ष 35 आहे, 35 वर्षातनं जितकं मागे जात आहे जिथे ते मूळ आहे ते आपल्याला शोधायचं असतं. बरं. सो आपण त्यांना सांगतो की प्रत्येक एका प्रसंगात जा जिथे तुम्हाला वाटले तुम्ही सक्सेसफुल नाही आहात. मग असं करत काही परत शाळेची कॉलेजची उदाहरणं घेतली आणि म्हटलं की अरे कुठे उत्तर नाही सापडत, आपण आता शाळेच्याही खाली आलो, 5व्या वर्षात आलो, अजून कुठे यायचं मूळ आहे असं मला वाटेस. तर त्याने सांगितलं की 1 मिनिट, मी पाळण्यात झोपलेलो आहे. अच्छा. आणि मी 3 महिन्याचा आहे. म्हटलं ओके, ये कहा जा रहा है. मग ते म्हणले की माझे आई वडील जॉबला जायचे, सो माझे आजी आजोबा मला सांभाळतायत आणि मी गाढ झोपलेलो आहे. आणि ते सांगत होते ते मी सांगते तुम्हाला. आणि आजी काहीतरी निवडता निवडता आजोबा पेपर वाचतात आणि ते त्यांना वाचून दाखवत आहेत. वाचता वाचता माझ्या आजोबांनी कुठल्या तरी एका सक्सेसफुल माणसाबद्दल, कुठल्या तरी पॉलिटिकल लीडरबद्दल वाचून दाखवायला सुरुवात केली की हे बघ इथं काय लिहिलंय. आणि त्यांनी ते वाचून दाखवण्याच्या आधीच आजीने थांबवलं की थांबा, हे असलं काही मला
तुम्ही वाचायला सांगू नका, कारण की हे नुसते लांड्या लबाड्या करूनच सक्सेसफुल होतात. आपल्या सामानांकडे एवढे पैसे येतात का? आपल्याला सहज कोणी हे सगळं आणून देतो का? साधं सोपं आयुष्याने आपल्याला एवढा पैसा मिळू शकत नाही, आपल्याला कुठल्याही प्रकारचा सक्सेस मिळू शकत नाही. ह्या लांड्या लबाड्या करणाऱ्या लोकांना सक्सेस मिळतो. एवढं त्या बालमनामध्ये जायला इनफ होतं. बाल म्हणजे बेबी स्टेज मधल्या 3 महिन्याची व्यक्ती जिचं कॉन्शियस माइंड तेवढं परिपक्व नाहीये. म्हणजे काय, तर आता समजा मी तुला एखादी गोष्ट सांगितली तर तू ठरवू शकतेस ते घ्यायची की नाही, ती तुला पटेल किंवा नाही पटेल, कारण की तुझा घेण्याचा फिल्टर तयार झाला या वयामध्ये. ते घ्यायचं का नाही घ्यायचं, का सोडून द्यायचं, का त्याच्यावर काहीतरी निगेटिव्ह रिॲक्शन द्यायची. पण जेव्हा आपण खूप छोटे असतो तेव्हा आपल्याकडे अजून ती प्रक्रिया सुरू झालेली नसते, घडत असते, हळूहळू तो फिल्टर तयार होत असतो. पण 3 महिन्याच्या बाळाकडे फक्त सबकॉन्शियस ऍक्टिव्ह असतं. सो असा विचार कर की रस्त्यावर जेव्हा आपण सिमेंट असतं आणि त्याच्यावर कुत्र्यांचे पाय उमटतात, का तर ओल्या सिमेंटवरच काहीतरी ते कोणतरी चालतं, पानांचे आकार उमटतात आणि ते तसंच सिमेंट होतं. सो त्याच्या बालमनाने काय घेतलं की सक्सेसफुल होण्यासाठी लांड्या लबाड्या करणं गरजेचं आहे. आणि आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण काय शिकतो, चोरी करायची नाही, खोटं बोलायचं नाही. सो आपले संस्कार एकदम अपोजिट सांगतात. सो आयडियली तो माणूस सक्सेसफुल आहे, पण त्याला त्याचं परसेप्शनच नाही, त्याचा दृष्टिकोनच नाही की मी सक्सेसफुल आहे. थोडक्यामध्ये हिप्नोथेरपी कशासाठी उपयोगाला पडते, रियालिटी वर्सेस युअर परसेप्शन, किंवा तुमचा जो दृष्टिकोन तयार झालाय. मग आपण काय करतो की जिथे त्या घटना घडल्या आहेत तिथे जातो, आपला कॉन्शियस माइंड बंद जे जजमेंट करतं आहे, आणि आपण नव्याने त्या घटना बघायचा प्रयत्न करतो. सो त्यांना मी सांगितलं की हे तुमच्या आजीचं मत आहे, ते तुमचं असायची गरज नाही. ती एनर्जी आजीच्या आजीला परत द्या. त्यांच्याकडनं आलंय ते त्यांच्या कुठल्या तरी अनुभवातनं आलंय, ती तुमची रियालिटी असायची गरज नाही आहे. सो अशा पद्धतीने आपण सेम घटना रिव्हिजिट करतो, रिएक्सपिरियन्स करतो. पण आता आपण मॅच्युअर पण झालेले असतो. 3 महिन्याचा नाही, तो आता 35 वर्षाचा गृहस्थ आहे. सो मॅच्युअर झालोय, अनुभवाच्या बोलाने पण आपण शहाणपण आलेलं आहे. आणि आता हे म्हणजे सत्य नाही किंवा नसू शकतं एवढं आपल्याला कळतंय. करेक्ट. तर रिव्हिजिटिंग, रिएक्सपिरियन्सिंग आणि रिस्क्रिप्टिंग हे हिप्नोथेरपीचा बेसिक उद्देश आहे, जेणेकरून तुमचं आत्ताचं लाईफ किंवा त्याच्यात येणारे अडथळे सहज पार पडावे. म्हणजे आता तू जे 2-3 उदाहरणं सांगितले त्यावरनं मी असं म्हणू शकते का शिल्पा, की समजा तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये लहानपणी एखादी गोष्ट घडली आणि ती खोलवर रुतून बसली तर त्याचे पॅटर्न तयार होतात आणि मग त्यामुळे सेम टाईपच्या समस्या तुमच्या आयुष्यात वारंवार येतात. आणि हे जर तुम्हाला बदलायचं असेल तर तुझी मदत घेऊन हे सगळं तुम्ही रिकवर करू शकता. सो सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपलं सुप्त मन आहे. हो, ओके. ते यत्र तत्र सर्वत्र, पास्ट प्रेझेंट फ्युचर याने भरलेलं आहे. सो तुझ्या काल, तुझा आज आणि तुझा उद्या हे सगळं त्याच्यात आहे. त्यामुळे मी सतत माझ्या हार्ड डिस्क मधनच ऑपरेट करते ना. मग तिथे जर चुकीच्या पद्धतीने त्या घटना रुजलेल्या असतील तर त्याला आपल्याला फक्त ऑटो करेक्ट करायचंय जाऊन. आपण ते डिलीट नाही करू शकत. सिमेंट झालेला तर आपण काय करणार, आपल्याला त्याच्यावर रिस्क्रिप्टिंग करू शकतो, रिरायटिंग करू शकतो आणि त्याला एक नवीन दृष्टिकोन देऊ शकतो की मग ती आठवण तशीच राहणार आहे, तो ट्रॉमा तसाच राहणार आहे, पण तो आता बोचणार नाही. बरोबर आहे. त्याच्यात एक लर्निंग येणार आहे. आता मी थोडंसं तुला पुन्हा मागे नेते. मला आता उत्सुकता निर्माण झाली की मग पुढे त्याच्या आजीचं ते होतं ते त्याला तू परत म्हणजे तू काय थेरपी केली असशील आणि त्यातनं आजीचा थॉट आजीला आपण परत. सो रिस्क्रिप्टिंग मध्ये आम्ही आजीला समोर इमॅजिन करायला सांगितलं आणि जसं आपण बोलतो तसं बोलायला सांगितलं की इट इज लाईक इट वॉज युअर थॉट, युअर बिलीफ, फॉर व्हॉट एव्हर रिझन तुम्ही तो विचार घेऊन जगता आहात, पण हे माझ्या आयुष्याचं सत्य असण्याची गरज नाही. सो जसं आपण एखाद्याला आपलं पेन रिटर्न करतो तितक्या सहज मी तुमच्या एनर्जीज, तुमचे विचार, तुमच्या भावना तुम्हाला रिटर्न करतोय, जेणेकरून माझ्या आयुष्यातले अनुभव आता बदलावेत, कारण की ते या मुळावर डिपेंड आहेत. त्यामुळे मी अदरवाईज हे कदाचित त्याला अनुभव आले नसते सगळे, जिथे ते त्याला वाटते की तो सक्सेसफुल नाहीये. ते झाल्यानंतर 1.5 महिन्यात त्याचं एक तर लग्न ठरलं, सर्वात पहिली गोष्ट, आणि त्याला प्रमोशन मिळालं. आणि हे सगळं तसंही होत होतं, पण त्यात ते फील होणं, त्यातनं आनंद घेणं हे जे होत नव्हतं ना, ते व्हायला तरी त्याचं मूळ तिथे होतं. एक्झॅक्टली. सही. लहान मुलांमध्ये हॅबिट बिल्डिंगसाठी आपण हिप्नोथेरपी वापरतो. कोणाला नखं खायची सवय असते, कोणाला अभ्यासात फोकस कॉन्सन्ट्रेशन नाहीये, कोणी शाळेला जायला त्रास देतं. माझ्या स्वतःच्या भाच्याचं उदाहरण आहे की तो अत्यंत
खुश मिजाज मुलगा आहे. आणि अचानक एक दिवस त्याने शाळेला जायला रडायला सुरुवात केली, जे आमच्यासाठी खूपच अनपेक्षित होतं, कारण की तो डे 1ला पण कधी रडला नव्हता. आणि एक दिवस आम्ही जाऊ दिलं की ठीक आहे, आज मूड नाही आहे. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, आणि सतत झाल्यावर मग मात्र माझी बहीण थोडीशी अस्वस्थ झाली आणि ती म्हणली की ताई एकदा बघ काय करायचं. आणि तो सांगत होता की मला श्वास घेता येत नाही शाळेत. सो माझं असं होतं की बाकी सगळं खोटं बोलू शकतात मुलं, हे कारण का सांगतील. बरं, त्याचं वय वर्ष काहीतरी 6-7 होतं, म्हणजे खोटं बोलायचं अशा पद्धतीने डेफिनेटली बोललं नाही जाणं. पण इतक्या लहान मुलांना आपण हिप्नोथेरपी करत नाही. सो त्याच्यासाठी आपण एक गोष्ट केली, सरोगेट हिप्नोथेरपी. बरं. म्हणजे आपण आईला हिप्नोटाईज केलं आणि आईच्या थ्रू मुलाच्या एनर्जीला कनेक्ट झालो. आणि त्याच्यात त्याने सांगितलं की इथे काळा ढग आहे असं मला वाटतंय आणि त्याने मला श्वास घेता येत नाहीये. सो हिप्नोथेरपीमध्ये क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशनने मी तो काळा ढग दूर केला. तिला हिप्नोथेरपीमधनं बाहेर काढलं आणि मी तिला म्हटलं शाळेत जाऊन व्हिजिट कर की त्या रूममध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम डेफिनेटली आहे. तिथे गेल्यावर कळलं की शाळेचे AC काही दिवस बंद आहेत आणि दारं खिडक्या सील आहेत, कारण की AC स्कूल आहे. त्याच्यामुळे मुलांना श्वास घ्यायला त्रास होतोय. सो हे सत्य होतं. सर आपण कधी कधी मुलांना सुद्धा ना खूप गृहीत धरतो. तर जेव्हा अशा पद्धतीच्या थेरपीज करतो तेव्हा एकतर त्यांचं ऑलरेडी बालमन आहे, कॉन्शियस माइंड तेवढं परिपक्व नाही आहे, त्यांच्यात खूप बेस्ट हिप्नोथेरपीज होतात. ज्यांना बिछाना ओला करण्याची सवय आहे अनफॉर्च्युनेटली त्यांच्यासाठी, कारण की हे सगळ्या गोष्टी कुठल्या तरी दाबलेल्या भावनेतनं, भीतीतनं, रागातनं, अशा कुठल्या ना कुठल्या तरी भावनेतनंच तयार होणारे इश्यूज आहेत. त्यामुळे खूप हिप्नोथेरपीचा उपयोग कसा होतो असं विचारलं तर मी म्हणेन की मी लिस्ट संपणार नाही. तुमचं मानसिक आजार सांगा, तुमचा शारीरिक आजार सांगा. शारीरिक आजार पण काय आहे की शरीर तुमच्या मनाचाच आरसा आहे असं आपण नुसतंच म्हणतो, पण म्हणजे काय होतं, राग तुमच्या शरीरात कुठे साठतो, गिल्ट तुमच्या शरीरात कुठे साठतं, त्या अवयवावर तो अटॅक करणार आहे. बरोबर आहे. सो आपण रिव्हर्स करायचा प्रयत्न करतो. त्याच गोष्टीचा दृष्टिकोन बदलला की सेम रिॲक्शन देणं बंद होतं ना आपल्या शरीराने, आपल्या मनाने देखील. मग तीच व्यक्ती समोर आल्यावर आता तितका राग येत नाही, तितकं वाईट वाटत नाही. तर या सगळ्याचा खूप सुंदर उपयोग होतो हिप्नोथेरपीसाठी. मी असं ऐकलंय की मानसिक जे आजकाल आपण खूप बघतो की एन्झायटी होते किंवा भयंकर द्वेषाची भावना निर्माण होते अनेकांना, समोर बघितलं तरी तिडीक जाईल अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, किंवा मग स्क्रिझोफेनिया सारखे आजार आहेत. या आजारांवरती हिप्नोथेरपी काम करते. आपण सिझोफ्रेनियाविषयी जर आधी वेगळं बोलू, आधी मी भावनांविषयी बोलते, कारण की सिझोफ्रेनिया एक खूप वेगळा स्वतःच विषय आहे. भावनांच्या बाबतीत जसं मी आता म्हटलं की हे सगळंच खूप सोपं आहे की कपाटामध्ये एकदम आतल्या लेअरमध्ये ह्या गोष्टी आहेत जिथे आपल्याला आठवत पण नव्हतं की हा टॉप माझ्याकडे कधी होता, तो असतोच. तसेच आपले विचार आहेत, तशाच आपल्या भावना आहेत, एखाद्याबद्दलचं आपलं मत आहे की आपल्याला इतकं ते सवयचं झालं की वेगळं काही आपण त्याचा विचार करत नाही. आपण जेव्हा तिकडे जातो तेव्हा त्या गोष्टी मागची दुसरं बाजू पण बघण्याचा प्रयत्न करतो. ती व्यक्ती तुझ्याशी असं का वागली, तेव्हा तुझं काय स्थिती होती, त्या व्यक्तीची काय स्थिती होती, ओव्हरऑल परिस्थिती काय होती, आणि ते तू धरणं तुझ्यासाठी किती फ्रुटफुल आहे किंवा किती पॉझिटिव्ह आणि किती निगेटिव्ह, त्याचा त्रास कोणाला होतोय. सो ह्या सगळ्यात हिप्नोटाईज असताना सुद्धा काउन्सिलिंग केलं जातं आणि हिप्नोथेरपी बाहेर आल्यानंतरही काउन्सिलिंग केलं जातं. थोडक्यामध्ये डॉट जोडणं ज्याला आपण म्हणतो ना की हे असं का घडतंय, ते कुठनं सुरुवात झाली आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. शिल्पा, मला असं वाटतं की हा जो सगळा खेळ आहे, मगापासून आपण खूप सारे स्टडीज बघितले किंवा आता तुझ्या भाच्याचं उदाहरण झालं, हे लहानपणी किंवा आता घडणाऱ्या घटनांचं तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे प्रतिबिंब जातं किंवा ज्या गोष्टी खोलवर रुतून बसतात, तर हा सगळा सबकॉन्शियस माइंडचाच खेळ आहे. तर नेमकं सबकॉन्शियस माइंडला कंट्रोल करण्यासाठी काय करायचं, का हे होऊच शकत नाही? सबकॉन्शियस बेसिकली कंट्रोल हा शब्द ओव्हरऑलच चुकीचा आहे असं मला वाटतं कोणाहीसाठी. मॅनेज करता आलं. हो, राईट. बेस्ट मॅनेजर्स आर लाईक विनर्स, लक्षात घे. त्याच्यामुळे कधी कधी राग पण जरुरीच आहे ना. आपल्याला असं वाटतं की राग हा षड्रिपू हे शिकवलं गेल्यामुळे राग म्हणजे वाईट. पण आज समजा मी एखाद्या कंपनीची हेड आहे आणि ती कंपनी शिस्तीत चालवायला एक धाक असणं गरजेचं असतं, किंवा मला लहान मुलाला कधीतरी तो धाक दाखवावा लागतो त्याला शिस्त आणण्यासाठी सुद्धा. तर प्रत्येक वेळेला राग गरजेचा नाहीये. किंवा उद्या अचानक कोणी आलं माझ्यासमोर आणि विनाकारण समजा मला एक थोबाडीत मारली, तर मी नॅचरली त्याला माफ नाही करणार आहे ना. एक नॅचरल उत्स्फूर्त रिॲक्शन येणार आहे मला, आणि ती कधी कधी गरजेची पण असणार आहे. मी नेहमी एक उदाहरण देते की समजा आपण रस्त्याने चाललेलो आहोत आणि तुला दिसलं की एखादी व्यक्ती बॉम्ब पेरते तिथे आणि तू उद्या जाऊन त्याला गोळी मारलीस,
तर मग तू मर्डरर आहेस का नाही आहेस? ऍक्च्युली सामाजिक अर्थाने तू मर्डरर आहेस, पण तुझा उद्देश तुझा देश वाचवणं असेल तर आपला दृष्टिकोन बदलला तुझ्याकडे बघण्याचा. बरोबर. आपण सगळेजण ना दृष्टिकोनाचे गुलाम आहोत आणि त्यामुळे आपण आपले सगळे निर्णय त्याच पद्धतीने घेतो ना. आमच्याकडे असं नसतं, तुमच्याकडे असं असतं, मला हे आवडत नाही, मला हे कम्फर्टेबल नाही आहे. आपण जर हे सगळे लेयर्स आपल्या विचारांचे जर रिलीज करायला लागलो, थोडक्यात लेट गो करायला लागलो ना, तर सगळ्या परिस्थितीचा व्यक्तींचा ऍक्सेप्टन्स खूप इझिली होईल. आणि त्या सिच्युएशन मागच्या सिच्युएशन्स म्हणजे लाईन बिटवीन द लाईन्स कळायला लागलं ना, तर आपल्या रिॲक्शन्स रिस्पॉन्समध्ये बदलायला लागते. बरोबर. सो ते सगळं सबकॉन्शियसमध्ये, आणि सबकॉन्शियस आपली हार्ड डिस्क म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगितलं DNA आहे. म्हणून आपल्याला सतत तिथे रिव्हिजिट कधी कधी करावं लागतं, कारण की जर ते आपल्याला कंट्रोल रादर ते आपल्याला करतं आहे तर आपल्याला तिथे जाऊन त्याला सांगावं लागतं की बाई बसवा, नाऊ आय वॉन्ट टू सी इट इन अ न्यू लाईट. तर त्याच्यासाठी हिप्नोथेरपी डेफिनेटली खूप म्हणजे ते तुमचे परसेप्शन बदलतात. हां, म्हणजे आता आपण नातेसंबंधांविषयी डिस्कस केलं. मला एक प्रश्न असा आहे की समजा एखादा मुलगा आहे आणि तो किती अभ्यास केला तरी सक्सेसफुल होत नाहीये, तर हिप्नोथेरपीने आपण त्याच्या मनात ते बीज जो लूज झालेला कॉन्फिडन्स आहे तो देऊ शकतो का? किंवा अभ्यास केल्याने त्याचं खूप मुलांना आया सांगतात की अरे अभ्यास कर, किंवा ते ऐकतच नाहीत. तर अशा काही सूचना त्यातनं देऊन विद्यार्थ्यांची करिअर वेगळ्या मार्गाला जाऊ शकतात का? 100%. म्हणजे 10वी-12वीच्या एक्झाम जवळ आल्या की आमच्याकडे त्याच प्रकारचे पेशंट सुरू किंवा होतात. खूप मुलांचे पोट दुखायला लागतं किंवा असं काहीतरी समस्या निर्माण होतात त्यांना. पण हे जाणून घेतलं पाहिजे की ह्या सगळ्याचा संबंध फक्त अभ्यासाशी, तिथल्या आवडीनिवडीशी असाच जरुरी नाहीये. तुम्ही कुठल्या परिस्थितीत तो अभ्यास करताय, घरचं वातावरण कसं आहे. एखादी आई स्वतःच 10वीत असल्यासारखं वागतं ना कॉन्स्टंट, ती जास्त हॅमर करत असेल तर केलेला अभ्यास सुद्धा माझ्या लक्षात राहणार नाही किंवा त्या अभ्यासाची आवडच राहणार नाहीये मला. की तू इतक्यादा मॅथ्स कर म्हणते की ते मॅथ्स करायची इच्छाच माझी मरणार आहे. सो जेव्हा स्पेशली 10वी-12वी किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मुलं येतात तेव्हा मी आईवडिलांचं एक पेरेंटिंग सेशन घेते की तुम्ही घरात वातावरण कसं ठेवताय. परफेक्ट. कारण की फार हे गरजेचं आहे. नाही तर मूल खरं तर आपल्याने करत असतं, त्याला माहित असतं की एवढा अभ्यास मला पुरेसा आहे, कदाचित मी एक पाठी आहे किंवा हे मला येतंय. पण जर सतत मी तुला सांगितलं की परत केलंयस ना, तर आपण आपल्याला शंका घ्यायला सुरुवात करतो ना एका पॉइंटला. करेक्ट. तर जे तू कॉन्फिडन्स म्हणलीस, तर आयडियली जेव्हा आपण जन्म घेतो ना आपल्याला कॉन्फिडन्सची कमीच नसते. आपल्या आजूबाजूचे सगळे लोक स्वतःची भीती आपल्या डोक्यात घेऊन आपला कॉन्फिडन्स चेक करतात, असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर. आपण जन्माला येताना घाबरलो नाही तर पुढचं कशाला घाबरायला हवंय. सो मुलांमध्ये कॉन्फिडन्स नसतो असं नाहीये, तो हळूहळू या सगळ्या परिस्थितीप्रमाणे आई वडिलांच्या कधी कधी अपेक्षांच्या ओझ्यांमुळे आणि त्याहीपेक्षा ते त्यांनी व्यवस्थित हँडल केलं नाही म्हणून डिस्टर्बन्स सुरू होतात. अदरवाईज प्रत्येक व्यक्ती हे 100% हुशारच असते असं माझं स्पष्ट मत आहे. खूप जे पालक बघत असतील त्यांना एक खूप छान दिलासा मिळाला असेल की प्रत्येक मूल हुशार असतं मंडळी, फक्त तुम्ही तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं ठेवतात त्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. प्रत्येक मुलाकडनं अकॅडमिक सक्सेसच कशाला आपण अपेक्षा ठेवली पाहिजे ना, तो इतर कुठल्या तरी गोष्टींमध्ये हा पॅटर्न तयार झालाय की परीक्षेत नंबर आले म्हणजेच तू हुशार आहेस किंवा तू आज 10 ठिकाणी. ती इन्सिक्युरिटी कोणाची अनुष्का? पालकांची ना, मुलांची नसतेच. माझा तो स्टेटस सिम्बॉल की माझ्या मुलाला किती टक्के मिळाले, माझा मुलगा इंजिनिअरिंग करतोय, माझा मुलगा US ला गेलाय, और व्हॉट एव्हर इट इज. तर ती आपली कधी कधी आपली राहिलेली इच्छा आपण मुलांच्या थ्रू पूर्ण करत असतो ना. तर मग ह्या सगळ्यासाठी सुद्धा हिप्नोथेरपीचा खूप सुंदर उपयोग होतो. मी त्यांना काही ऑडिओज ऐकायला देते जे सबकॉन्शियस मध्ये रोज जसं आपण मेडिटेशन करतो तशा सूचनाच असतात फोकससाठी, कॉन्सन्ट्रेशनसाठी, किंवा प्रत्येक क्लायंट प्रमाणे त्यांचा जो काही ब्लॉक असतो त्यानुसार मी ऑडिओ करते. प्रत्येकासाठी वेगवेगळे करते. म्हणजे मग तुम्ही मग अशी म्हणली तसं नातेसंबंधांसाठी काही ऑडिओ करते, काही मुलांसाठी करते, कोणाला काही स्पेसिफिक भीती आहे त्याच्यासाठी करते. पेन रिलीफसाठी खूप सुंदर उपयोग होतो हिप्नोथेरपीचा. म्हणजे जे लोक डेंटिस्ट, आपल्याला सर्वात अवघड अशी जी गोष्ट आहे की डेंटिस्टला व्हिजिट करणं आणि तो पेन सहन करणं, विदाऊट इंजेक्शन सुद्धा हिप्नोथेरपीने ॲज अ ॲनेस्थेटिक इफेक्ट दिला जातो. प्रेग्नन्सीसाठी हिप्नोथेरपी वापरली जाते की ज्यांना ॲक्च्युली इंजेक्शन घ्यायची नाही आहेत आणि ॲनेस्थेटिक घ्यायचं नाही आणि नॅचरल डिलिव्हरी करायची आहे, तर सेल्फ हिप्नोसिस शिकवून सुद्धा पेन रिलीफ केला जातो.
खूप सारे अँगल्स आहेत ना या खूप म्हणजे गोष्टीमध्ये. एंडलेस आहे, हा समुद्र आहे असं मी म्हणू शकतो. हो अगदी. मगाशी बोलताना तू एक उदाहरण दिलं होतं की जसा रस्ता नुकताच तयार केला आणि त्याच्यात फुटप्रिंट्स पडले तर ते कायमस्वरूपी त्या रस्त्यावरती फ्रीज होतात किंवा सिमेंट होऊन जातात. तसं आपण आपल्या मनाला आता झालं अपब्रिंगिंग इतकं झालंय, 40शीला 50शीला 30शीला रिअलाइज होतं की आपल्या सबकॉन्शियसमध्ये काहीतरी चुकीचं फीड केलंय आणि मुलं ही ओल्या मातीसारखी असतात. सो जेव्हा ही लहान अवस्थेत असतात तेव्हा त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे म्हणजे सबकॉन्शियसली ते स्ट्रॉंग होतील, असं काही होऊ शकतं का? मुळामध्ये पालकांनी मी नेहमी पेरेंटिंग काउन्सिलिंग करताना म्हणते की आपण पालक आहोत, मालक नाही, हे कधी विसरू नका. पालक म्हणजे तुम्हाला काही काळांसाठी आपल्याला गार्डियन बनवलंय, फक्त नंतर ते त्यांची उडान भरणारच आहेत. तर आपण किमान त्यांच्यात कुठली लिमिटेड बिलीफ तयार करू नये. आपल्या भीत्या, आपले इन्सिक्युरिटीज त्यांच्यात टाकू नये की मला रात्री बाहेर जायची भीती वाटते म्हणून मुलाला सोडायचं नाही, की तू 7च्या आत घरातच ये किंवा काही ह्यांच्याशी बोलू नको, त्यांच्याशी बोलू नको, मला एखाद्या व्यक्तीबद्दल राग आहे तर तूही त्यांच्या घरात त्यांना पाठवायचं नाही. तर असं करत करत आपण मुलांमध्ये एक त्यांचं ऍक्च्युली त्यांच्याकडे अनलिमिटेड आहे ना सगळ्या गोष्टी, आपण ते हळूहळू त्यांचे सगळे बिलीफ सीमित करून त्यांना एका साच्यामध्ये घालायला सुरुवात करतो, जो आपल्या परंपरागत आलेला साचा आहे, आपल्या आई वडिलांकडनं आला असेल, आपण लग्न करून जातो त्या घरातनं आला असेल, त्यांची ओरिजिनल सेल्फ राहतच नाही. सो प्रत्येक पालकांना माझी लिटरली विनम्र विनंती आहे की त्यांना त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप होऊ द्या, ती तुम्हाला पटायला हवी असं जरुरी नाही. हां, तुम्ही हे बघा की ते कुठे पडत नाही आहेत ना, कुठले चुकीचे निर्णय घेत नाहीत की ज्याच्यात त्यांचं परमनंट नुकसान होऊ शकतं, तर तुम्ही मागे राहा, पाठीशी राहा. स्वामी आपल्या 24 तास समोर येत नाहीत ना, ते म्हणतात मी तुझ्या पाठीशी, तू भिवू नकोस. आपल्याला मुलांच्या बाबतीत तेच करायचं की त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्यात, त्यांना त्याचा अनुभव घेऊ द्यात निर्णय म्हणण्यापेक्षा, की तुला असं वाटतं ना एकदा करून बघ, तुला ते कम्फर्टेबल वाटतंय का, नाही वाटलंच तर नको करूस. करेक्ट. हा ओपननेस आणि हे फ्रीडम जर त्यांना दिलं आपण करायचं विथ द डेफिनेटली सम गायडन्स अँड बॅकिंग, पण त्याचं त्यांना ओझं नाही वाटलं पाहिजे. करेक्ट. कारण की पालकही ड्रेन होतात ना ते सांगून. बरोबर आहे. सो हे तर खूप छान कळालं. आणि आता अजून एक आहे की अनेक व्यसनाधीन जे लोक असतात की ज्यांना प्रचंड प्रमाणात व्यसनं असतात आणि मग रिहॅबिलिटेशन सेंटरला जाऊन पण त्यांची व्यसनं सुटत नाहीत, अशा व्यक्तींसाठी हिप्नोथेरपी काम करते का? खूप सुंदर. म्हणजे माझ्याकडे डी ॲडिक्शनचं वेगळं पॅकेजच आहे आणि त्याच्यात आपण काय करतो की एखादी व्यक्ती व्यसनाधीन मुळात फार तर 2 कारणांनी होते. एक म्हणजे जे काही आपले सायकोलॉजिकल ट्रॉमाज असतील, कुठला अचानक आलेला सेटबॅक असेल, किंवा मी कशाला असोसिएट करते. फॉर एक्झाम्पल, मी शाहरुख खानचे डाय हार्ट फॅन आहे आणि मी 24 तास शाहरुखला सिगरेट पिताना बघते, मी नॅचरली सिगरेट ओढायला लागेन, कधी ओढायला लागेन कळणार पण नाही. समजा माझे वडील माझे आयडॉल आहेत आणि त्यांना कुठले व्यसन आहे, तर न कळतपणे त्या वयात मी व्यसनाधीन होईल, अगदी न कळत, कारण की मी फक्त बायो मिमिकिंग करते आणि हे मला कळणार पण नाही. माझ्या आताच्या लाईफसाठी खूप कारण असेल, अरे मित्रांनी सांगितलं म्हणून बसलो, ह्यांनी केलं म्हणून काय तू घे घेऊन बघ, बरं वाटेल तुला, आणि मग ते पण मी त्याला होईल त्या मित्रांमुळे नाही म्हटले, माझ्या बायोमिमिकिंगमुळे म्हटले, किंवा त्या रोल मॉडेल सारखं बनायचंय म्हणून मी म्हटले, हे आपल्याला कळणार नाही. सो पहिल्यांदा हे शोधावं लागतं की त्या व्यक्तीला व्यसन कधीपासून चालू झालं आणि का झालं, तो ते कसं बघतोय, आपण कसं बघतोय पेक्षा. डी ॲडिक्शनच्या बाबतीत फक्त एक गोष्ट अशी आहे की ती व्यक्ती तयार असेल तर, आणि फक्त तरच आपण थेरपी चालू करू. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा मंडळी. समोरची व्यक्ती पण तयार पाहिजे की मला बरं व्हायचंय किंवा मला बाहेर पडायचं. राईट. कारण कसं आहे, ही 100 नाही 1000% कमिटमेंटची थेरपी आहे, म्हणजे व्यसनाधीनसाठी बोलते मी. आणि बरेचदा कोणीतरी आई येते, बहीण येते, बायको येते, कोणीतरी येतं आणि थेरपी चालू होते, ते पॅकेज घेऊन कम्प्लीट पण करतात, पण ते घरून जाऊन त्यातलं काहीही फॉलो करत नाहीत, किंवा एक आठवड्याभरात, महिन्याभरात, अगदी वर्षभरात सुद्धा परत त्याच अवस्थेला येतं. जोपर्यंत मला आतनं ते ज्वलंतपणे वाटत नाही की मला याचा काहीतरी त्रास होतोय, किंवा मला हे बदललं पाहिजे, किंवा आता मला हे सहन होत नाहीये, तेव्हाच व्यक्ती बदलायला तयार होते. नाहीतर मला जे चुकीचंच वाटत नाही ते मी का बदलेन. बरोबर आहे, अगदी बरोबर. त्यामुळे व्यसनाधीनता हा एक सब्जेक्ट असा आहे की जो त्याला 1000% कन्सेंट जोपर्यंत ॲडिक्ट व्यक्तीचं नसेल तोपर्यंत ते सुरू करण्यात अर्थ नाही. नाहीतर पैसा वाया जातो, आमचा वेळ वाया जातो, आणि त्यातनं आपल्याला हवं ते निष्पन्न होत. बरोबर आहे. जाता जाता शिल्पा, काही मला गैरसमज आहेत त्याविषयी थोडंसं अगदी थोडक्यात सांग. की सगळ्यात पहिले की हिप्नोथेरपीनी माणसाला संमोहित करून काहीही करून घेता येईल.
ओके. एक म्हणजे एक लक्षात घ्या की आपल्या विचारांचं जाळं जे आहे ना ते इतकं पक्क आहे की कोणाला सहज शिरकाव त्याच्यात नाहीच आहे मुळे. आपण जरी हिप्नोटाईज झालो तरी आपलं कॉन्शियस पण आपण झोपवलं नाही हे विसरू नका. त्यामुळे त्याचा मायनर कंट्रोल असतो. जर मी चुकीच्या पद्धतीने तुमच्याशी वागायला लागले, तुम्हाला हात लावला, काही वेगळं बोलले तर ते डायरेक्ट रेड सिग्नल देणार आहे सबकॉन्शियसला आणि तुम्ही ऍक्च्युली डोळे उघडणार. त्यामुळे तुमच्या मनाविरुद्ध तिथे काहीही होऊ शकणार नाही. आणि थेरपिस्टचा मुळात ते उद्देशच नाहीये की तुम्हाला काही निगेटिव्हली तुमच्यासाठी करणं. त्यामुळे हा बऱ्यापैकी गैरसमज आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. एक भीती असते की मी उठलेच नाही तर. हा, म्हणजे मी तेच विचारणार होते की मला हिप्नोटाईज केलं पण मी पुन्हा नॉर्मल जगात नाही आले तर काय. राईट. मी सुरुवातीला म्हटलं की ही एक अत्यंत नॅचरल प्रक्रिया आहे. म्हणजे मी नेहमी क्लायंटला म्हणते की असं समजा की मी अत्यंत वाईट थेरपिस्ट आणि मी विसरले की तुम्हाला कसं उठवायचंय आणि मी निघून गेले तरी थोड्या वेळाने तुम्ही उठणारच आहात. कारण की ही झोपे सदृश स्थिती आहे, ती काही जादू नाहीये. ती सायंटिफिकली तुम्हाला जसं मेडिटेशन मध्ये टाकलंय तसं तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्ही येणार पण आहात बाहेर. त्यामुळे असं बिलकुल समजू नका की मी यातनं बाहेर पडूच नाही शकणार. ज्या पद्धतीने आत जायला सूचना दिल्या जातात त्याच पद्धतीने बाहेर यायलाही सूचना दिल्या जातात आणि ते येतात लोक अगदी स्मूथली येतात. म्हणजे त्याचा ट्रॉमा नाही बसला पाहिजे ना, ते येतानाही बाहेर आरामात आले पाहिजे, स्मूथली आले पाहिजे. आणि आता हिप्नोथेरपी ही म्हणजे आता तू डॉक्टर आहेस त्यामुळे तुला या सगळ्या गोष्टी तू एक तर हा सूर्य हा जयद्रथ असं आहे की डॉक्टर मेडिकल टर्ममध्ये, तर हिप्नोसाठी काही अशा आहेत का टर्म्स की मान्य आहे किंवा अमान्य आहे असं काही. राईट. सो इंडियन मेडिकल लॉच्या अंडर सुद्धा अल्टरनेटिव्ह थेरपीच्या अंडर हिप्नोथेरपी, क्रिस्टल थेरपी या मान्यताप्राप्त थेरपीज आहेत. पहिली गोष्ट. WHO ने 1983 साली ऑलरेडी याला मान्यता दिलेली आहे. आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरने 2003 साली ॲक्च्युली एक म्हणजे ॲक्टच चालू केला ज्याच्या अंडर थ्रू काउन्सिलिंगच्या अंडर त्यांनी हिप्नोथेरपीला टाकलेलं आहे. त्यामुळे व्यवस्थित शासकीय मान्यता असलेली ही थेरपेटिक सिस्टीम आहे. त्यामुळे काही टेन्शन ह्याच्यात कोणी घेण्याची गरज नाही. थेरपिस्ट योग्य निवडा म्हणजे झालं. खरं. अगदी छान. सो म्हणजे आपण कमाल थेरपी ऐकली आणि आपले समज गैरसमज या एपिसोडमध्ये निश्चित दूर झाले असतील याची मी आशा करते. तर डॉक्टर शिल्पा यांचं क्लिनिक पुण्यामध्ये आहे आणि त्याचा पत्ता आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. जो तुम्हाला जर याविषयी अधिक उत्सुकता असेल तर तुम्ही त्यांना मेसेज करून या सगळ्या गोष्टी क्लिअर करू शकता. सो थँक्यू सो मच, तुम्ही हा एपिसोड शेवटपर्यंत बघितलात आणि संमोहन या विषयावरचे समज गैरसमज आणि ती ॲक्च्युली कशी वापरली जाते याविषयी खूप डिटेलमध्ये माहिती डॉक्टर शिल्पा यांनी आज दिली. सो सगळ्या आपल्या दर्शकांच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करते. थँक्यू सो मच. आणि मंडळी, संमोहन केल्यासारखं तुम्ही चॅनल नुसतं बघायचं नाही आहे तर सबस्क्राईब पण करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. सो पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये नवीन व्यक्तीसह नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.